Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर। गणेशोत्सवापासून तर दिवाळीपर्यंत सगळेच सण यंदाच्या वर्षी पावसाळ्यात गेलेले आहेत, पावसात गेलेले आहेत। मान्सूनने खरं तर महाराष्ट्रातून माघार घेतलेली आहे, मात्र अजूनही पावसाला पोषक वातावरण तयार झाल्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पावसाची स्थिती झालेली आहे। पाऊस अनेक ठिकाणी पडतोय आणि इथून पुढचे काही दिवस सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागात धुवाधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचा परिणाम म्हणून पुढचे काही दिवस धोक्याचे असणार आहेत। पुढचे काही दिवस पावसाचा अक्षरशः हाहाकार सुद्धा बघायला मिळणार आहे असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे आणि त्यानुसार पुढचे काही दिवस अलर्ट सुद्धा वर्तवण्यात आलेले आहे। त्यामुळे नक्की पावसाची काय स्थिती असणार आहे हेच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर इथे माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे। सायक्लोनिक सर्क्युलेशन मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणूनच महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात पावसाचं सावट असल्याचं म्हटलं जातंय। या संदर्भात हवामान तज्ञ के सोसाळीकर यांनी एक अत्यंत महत्त्वाचं ट्विट केलंय। त्यात त्यांनी म्हटलंय, आग्नेय बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा पश्चिम वायव्येकडे पूर्व किनाऱ्याकडे सरकत आहे असं होसाळीकर यांनी म्हटलंय। 25 ऑक्टोबर पर्यंत डिप्रेशन असणार आहे। याचबरोबर 26 ऑक्टोबरला सुद्धा लो प्रेशरचं जे डिप्रेशन आहे ते असेल। तसेच 27 ऑक्टोबरला मात्र सायक्लोनिक वादळ असणार आहे, सायक्लोनिक सिच्युएशन असणार आहे असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। म्हणजे वादळी वारे 27 तारखेला असण्याची शक्यता महाराष्ट्रात हवामान तज्ञ के सोसाळीकर यांनी वर्तवलेली आहे। याचबरोबर आणखी एक अत्यंत महत्त्वाचं ट्विट हवामान खात्याने केलेलं आहे। त्यामध्ये अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्याची नेमकी काय स्थिती आहे ते सांगण्यात आलेलं आहे। पूर्व मध्य आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावरील कमी दाबाचं क्षेत्र गेल्या 3 तासात 25 किलोमीटर प्रति तास वेगाने उत्तर ईशान्येकडे सरकलंय आणि आज म्हणजे 24 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता भारतीय प्रमाण वेळेनुसार पूर्व मध्य अरबी समुद्रावर 14:00 उत्तर अक्षांश आणि 70:06 पूर्व रेखांशच्या जवळ पणजी म्हणजे गोवापासून सुमारे 380 किलोमीटर पश्चिम नैऋत्येस, अमिनी दीव म्हणजे लक्षद्वीप पासून 400 किलोमीटर वायव्येस आणि मंगलोर म्हणजे कर्नाटक पासून 480 किलोमीटर पश्चिम वायव्येस होते। पुढच्या 24 तासात हे पूर्व मध्य अरबी समुद्रातून जवळजवळ उत्तर ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे असं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे। अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाची नेमकी काय स्थिती आहे ते ह्या ट्विटच्या माध्यमातून सांगितलेली आहे। याचबरोबर बंगालच्या उपसागरात सुद्धा एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे, त्याची नेमकी काय स्थिती आहे ते सुद्धा ट्विटमध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यात म्हटलंय, आग्नेय बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचं क्षेत्र गेल्या 3 तासात हळूहळू पश्चिम वायव्येकडे सरकलंय आणि आज म्हणजे 24 ऑक्टोबर 2025 रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार 8:30 वाजता त्याच प्रदेशावर केंद्रित झालेलं आहे। ते पश्चिम वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे। 25 तारखेपर्यंत आग्नेय आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे पट्टे तीव्र होतील आणि 26 तारखेपर्यंत खोल दाबाचे पट्टे आणि 27 तारखेपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाचं रूपांतर होईल असं स्पष्टपणे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे पुढचे काही तास, पुढचे काही दिवस अत्यंत धोक्याचे असणार आहे। आज सुद्धा अनेक ठिकाणी पाऊस बरसतोय, पाऊस कोसळतोय, काही ठिकाणी पाऊस ओसरल्याचं बघायला मिळतंय। मात्र पुढचे जे काही दिवस आहे, 25 तारीख असेल, 26 ऑक्टोबर असेल किंवा 27 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं सावट असणार आहे। तुफान स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। आता ह्या सगळ्यानुसार हवामान खात्याने कुठे कोणता अलर्ट दिलेला आहे ते सुद्धा आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो। तर आता माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। आजचा 24 ऑक्टोबरचा हा मॅप आहे आणि ह्यामध्ये आपण बघू शकतो की काही जर जिल्हे सोडले म्हणजे जळगाव, अमरावती, नागपूर, वर्धा, गोंदिया आणि भंडारा हे जिल्हे जर सोडले तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात पावसाचा कहर असल्याचं आज
हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं होतं। पावसाचा अलर्ट सगळ्या भागांमध्ये देण्यात आलेला होता। त्यानुसार आज तुमच्या भागात पाऊस पडला का किंवा नक्की काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता 25 ऑक्टोबरची नेमकी काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण पुढच्या ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो। तर या ग्राफिकमध्ये आपण बघू शकतो की आजच्या तुलनेने उद्या म्हणजे 25 ऑक्टोबरला जवळपास संपूर्ण महाराष्ट्र पावसाने व्यापलेला असणार आहे। जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। हिंगोली, नांदेड आणि कोल्हापूर हे जिल्हे जर सोडले तर सगळ्या महाराष्ट्रात धुवाधार पावसाची शक्यता असणार आहे। त्यात कोकण असेल, मध्य महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्रातला जळगाव, धुळे, नंदुरबार असेल, विदर्भ असेल, या सगळ्या पट्ट्याचा, या सगळ्या प्रादेशिक विभागांचा त्यामध्ये समावेश असणार आहे। येलो अलर्टवर हे सगळे प्रादेशिक विभाग आहे। आता 26 ऑक्टोबरची नेमकी काय स्थिती असेल ते सुद्धा पुढच्या मॅपमध्ये आपण बघू शकतो। 26 ऑक्टोबरला काही ठिकाणाहून पाऊस ओसरलेला असणार आहे, मात्र पावसाची जी स्थिती आहे ती पुढचे काही दिवस म्हणजे पुढच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा तशीची तशी काही ठिकाणी असणार आहे। आपण बघू शकतो जळगाव, संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, बीड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर याचबरोबर सिंधुदुर्ग हे जिल्हे जर सोडले तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। 27 तारखेला काय स्थिती असणार आहे तर 27 तारखेलाही महाराष्ट्रातल्या काही भागांमधून पाऊस ओसरलेला असणार आहे। काही भागांमध्ये म्हणजे नागपूर, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, बुलढाणा, अकोला, अमरावती याचबरोबर पुणे, अहिल्यानगर, बीड या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। 28 ऑक्टोबरची काय स्थिती असणार आहे तर 28 ऑक्टोबरलाही महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमधून पाऊस ओसरलेला असणार आहे। विदर्भातले जे काही जिल्हे आहेत तिथे पाऊस पडण्याची काही अंशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूर असेल या पट्ट्यात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। आता हवामान खात्याने पुढचे 2 दिवस महत्त्वाचे अलर्ट दिलेले आहेत, मात्र त्याच्या पुढच्या 2 दिवशी म्हणजे 27 आणि 28 ऑक्टोबरला सगळ्या भागांना अलर्ट दिलेला नसला तरी पावसाची स्थिती सातत्याने बदलू शकते। हवामान तज्ञ होसाळीकर यांनी सांगितल्याप्रमाणे आणि हवामान खात्याने सुद्धा ट्विट करत सांगितल्याप्रमाणे जे कमी दाबाचं क्षेत्र तयार होतंय त्याचा परिणाम म्हणून पुढचे काही दिवस महाराष्ट्रावर पावसाचा धोका जो आहे तो असणार आहे। त्यामुळे हे अलर्ट सुद्धा बदलण्याची शक्यता असणार आहे। त्यात बदल झाले तर त्या संदर्भातले अपडेट्स आम्ही वेळच्या वेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करू। तुम्हाला या संदर्भात आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता तुमच्या भागात वातावरण कसं आहे, काय स्थिती आहे, शेतीची काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।